आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी बोरगाव कर्नाटक जोडणाऱ्या शिवनकवाडी गावाजवळ 2 टू व्हीलरची समोरासमोर धडक होऊन दोघे गंभीर जखमी झाले। यामध्ये जुबेर यासिन मुल्ला कृष्णानगर शहापूर तर शाहरुख शहानूर अपराज मुक्काम बोरगाव कर्नाटक या दोघांना उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले आहे। या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे तर त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। इचलकरंजी शहरातून कर्नाटककडे जाणाऱ्या शिवनाथवाडी गावाजवळ 2 टू व्हीलरची समोरासमोर धडक होऊन दोघे गंभीर जखमी झाले आहेत। हा अपघात शिवनाथवाडीजवळ झालाय। अपघात इतका मोठा होता की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले। तर यातील जुबेर मुल्ला हे इचलकरंजीतून कर्नाटकाच्या दिशेने जात होते तर शहानूर मुक्काम हे कर्नाटककडून इचलकरंजीकडे येत होते। या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले। तर अपघात इतका मोठा होता की दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। अपघात इतका भीषण झाला की कोण कोणाला धडकले हे मात्र समजू शकले नाहीये। तर काही नागरिकांनी या दोघांना उपचारासाठी इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले। यावेळी दोघांची प्रकृती चिंताजनक होती याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळताच नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर एकच गोंधळ केला होता। दोघांना मोठ्या प्रमाणात मार लागल्यामुळे दोघेही रक्तबंबाळ झाले आहेत। या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत पण दोघांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे।